नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चोर बाहुली वनपरिक्षेत्र सध्या पर्यटनाचं मुख्य आकर्षण ठरलंय। पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या या भागात वाघाचं नियमित दर्शन होत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह आहे। ख्रिसमस पासून या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। चोर बाहुली गेटवर नर वाघ T108 आणि वाघीण T45 यांच्या जोडीचे रोज दर्शन होत आहे। त्यांच्या नैसर्गिक हालचाली आणि कॅमेरासमोरील उपस्थितीमुळे पर्यटकांना एक अद्वितीय अनुभव मिळत आहे। ख्रिसमस सुट्ट्यांपासून चोर बाहुली गेटला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली। वाघाचं दर्शन आणि जैवविविधतेनं नटलेलं जंगल या दोन्ही गोष्टींमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये अधिक प्रसिद्ध झालंय। पर्यटकांना सुरक्षित आणि सुखद अनुभव मिळावा यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सतत प्रयत्नशील आहेत। जंगलातील शांतता राखण्यासाठी आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी वन विभागाचे नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलंय। चोर बाहुली गेटच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे स्थानिक व्यवसायाला आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे। वाघाच्या सानिध्यातील हा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरतोय। गजा भाषा 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। नमस्कार, मी राहुल शिंदे, RFO चोर बाहुली पेंच व्याघ्र प्रकल्प। आपल्या इथे 1 ऑक्टोबरपासून पर्यटनास सुरुवात झालेली आहे आणि 1 ऑक्टोबर ते आता 31 डिसेंबरपर्यंत भरपूर पर्यटक या ठिकाणी येऊन गेले आणि आपल्या गेटवर भरपूर प्रमाणात टायगरची सायटिंग देखील होत आहे। त्यामुळे पर्यटकांमध्ये एक खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। तरी मी सर्वांना विनंती करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण आमच्या गेटला भेट द्यावी। धन्यवाद। आपल्या जंगलाची जंगलाचं अंतर नागपूरवरून 50 किलोमीटर अंतर चोर बाहुली गेट आहे आणि इथे पर्यटनाचा क्रेज आता कसं आहे गेले 2 वर्षापासून कंटिन्यू चांगलं वाढतीवर आहे। मेन आहे जंगलाला कसं आहे लोकांची दृष्टिकोन असा राहते की आपल्या जंगलात वाघ दिसायला हवा। गेले 20 तारखेपासून आपल्या इथं रेग्युलर वाघांची सायटिंग चालू आहे। वाघ दिसणं तेच नेहमी लोकांना कसं आहे नेहमी वाघ पाहिजे आहे। तर वाघ हा कसा आहे आपल्या इथं रोज दिसू राहिला म्हणून लोकांचे कसं आहे या गेटवरती लोकांचे लक्ष आहे आणि रोज रेग्युलर पर्यटकांची भरपूर गर्दी आहे भरपूर प्रमाणात आणि लोक असे नाराज होऊन नाही, लोक बिलकुल असे टुरिस्ट वाघ पाहूनच चालले आहे। सध्याची स्थिती असं आहे की वाघांची कसं आहे आता गेले 10 दिवस झाले इथे या भागामध्ये जसं T108 मेल टायगर आहे आणि T45 ही टायग्रेस आहे। ही रेग्युलर दोन्ही टायगर मेटिंग सीझन मध्ये असल्यामुळे गेले 5 दिवस झाले रेग्युलर सकाळ सायंकाळ दोन्ही वेळेस दिसू राहिले आणि तसे T45 या टायग्रेसचे सब अडल्ट आहे 4, त्यांची पण रेग्युलर अशी सायटिंग आहे। आणि ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।